हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आय एम वैष्णवी. तर आज मी माझ्या दीदीसोबत चालले होते दगडूशेठ गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी. आणि आज चतुर्थी होती, तर आम्ही लवकर डिसाईड केलं इव्हनिंगला की आपण दर्शन करून येऊयात. तर आम्ही 6 वाजता निघालो आणि तिकडे पोचल्यावर आम्ही बघितलं की इथं खूप मोठी लाईन होती. चतुर्थी वगैरे असल्यामुळे खूप मोठी लाईन होती आणि आम्हाला जरा वेळच लागला. मग आम्ही लाईनमध्ये थांबलो. मग जसं पुढं जात होतो तसं अजूनच वेळ लागत होता आणि मग फायनली आम्ही जवळ थोडंसं पोचलो आणि आम्हाला दर्शन वगैरे करायला पूर्ण अर्धा तास लागला, पण दर्शन खूप छान झालं. आणि मग दर्शन वगैरे करून झाल्यावर दीदी आणि मला जायचं होतं खायला एका कॅफेमध्ये. दीदी म्हणली की आपण कॅफेमध्ये खायला जाऊया. तर आम्ही रिक्षा शोधत होतो जायला, पण आम्हाला रिक्षावाले भेटतच नव्हते, कारण की सगळे बोलत होते की नाही इथं नाही जाणार, तिकडे नाही जाणार. सो आम्ही जाता इथनं कॉर्न घेतला खायला, बट ह्या कॉर्नचं टेस्ट बिलकुल पण चांगलं नव्हतं. आणि मग लक्ष्मी रोडला आलो आम्ही. मग लक्ष्मी रोडला पोचल्यावर आम्हाला तिथं फायनली एक रिक्षावाला भेटला. तो बोलला की आम्ही तिथे येतो. मग आम्ही गेलो एस पी रोडच्या इथे, जे एस पी कॉलेज. तर एस पी कॉलेजच्या जवळ हे सुबेक्स म्हणून कॅफे आहे. आम्ही इथे खाण्यासाठी गेलो आणि इथलं ॲम्बियन्स वगैरे पण आहे ना खूप छान होतं. आम्ही बाहेर बसलो होतो, आतमध्ये सुद्धा बसायला वगैरे सगळी जागा आहे. मग आम्ही विचार करत होतो की काय खायला वगैरे घ्यायचं आहे अँड ऑल. मग सगळ्यात पहिलं आम्ही ऑर्डर केलं होतं हे पेने बेसिल पेस्टो आणि त्याच्यासोबत घेतला होता कोक. आणि हे जे पास्ताचं टेस्ट आहे ना मला आवडलं, म्हणजे ह्यांनी प्लेटिंग वगैरे पण छान दिलं होतं. मी फर्स्ट टाईम असा टाईपचा पास्ता वगैरे खाल्ला होता आणि मला याचं टेस्ट आवडलं. आणि जो त्यांनी त्याच्यासोबत तो ब्रेड दिला होता ना तो सुद्धा टेस्टी लागत होता. आणि मी ह्या पेनी बेसिल पेस्टोला रेट करेन 8.5 आणि दीदीलासुद्धा हा पास्ता आवडला. त्याच्यानंतर हे ऑर्डर केलं होतं रुकोला पेपरोन पिझ्झा, जे की दिसायला एकदम मस्त दिसत होतं. आणि जेव्हा ह्याला टेस्ट करून बघितलं तर ह्याचं टेस्ट आमच्या दोघींनासुद्धा बिलकुल पण आवडलेलं नव्हतं, फक्त ते दिसायला चांगलं होतं. त्याच्यानंतर मग ऑर्डर केलं आम्ही हे पनीर टिक्का सँडविच, हे एका सॉस आणि हे फ्रेंच फ्राईजसोबत आलं होतं. ह्याचं टेस्टसुद्धा ठीकठाक होतं. आपलं जे स्ट्रीटवर सँडविच भेटतं ना ते 10 on 10 असतं, हे खूप वेगळंच लागत होतं, मला माहीत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं हे तिरामिसू आणि हे 1 नंबर होतं. दिस वॉज 10 on 10. मला हे खूप आवडलं आणि दीदीलासुद्धा खूप आवडलं. मग त्याच्यानंतर घेतलं होतं हे कॅरेमल चॉकलेट केक बार आणि ह्याचं टेस्ट पण चांगलं होतं, बट एवढं चांगलं नव्हतं. तर मी ह्या चॉकलेट बार केक बारला रेट करेल 6.5 समथिंग. आणि मग खाऊन वगैरे झाल्यावर आम्हाला जायचं होतं घरी. आणि मग आम्ही रिक्षा वगैरे बुक केली आणि रिक्षा पण आम्हाला इथेसुद्धा लवकर भेटली नाही, कारण रात्र झालेली होती. एवढी पण नाही, बट माहीत नाही येत नव्हते कोण रिक्षावाले लाईक आमच्या साईडला. बट पूर्ण अर्ध्या पाऊण तासानंतर आम्हाला रिक्षा फायनली भेटली आणि आम्ही घरी आलो. आणि आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.